जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली असून नव्या सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची निवड करण्यात आली। 12 संचालकांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर तत्कालीन सभापती सुनील महाजन यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर हे पद रिक्त झाले होते। दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपच्या संचालकांची बैठक घेत अंतिम निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्याचे ठरवण्यात आले असून सभापती पदासाठी तरी लक्ष्मण पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्का हा मोर्तब करण्यात आला आहे। आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेऊ अशी ग्वाही नवनियुक्त सभापती लक्ष्मण पाटील यांनी यावेळी दिली आहे। या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत आज दिनांक 18 मे रोजी दुपारी 2 वाजता अधिक माहिती दिली। आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला माझी जी बिनविरोध निवड झालेली आहे याचं सर्व श्रेय गिरीश भाऊ, मंगेश दादा, गुलाब भाऊ, देवकर अप्पा, श्यामदादा, आमचे संजू भाऊ आणि आमचं सर्व संचालक मंडळ यांनी, राजू मामा यांनी सर्वांनी आम्हाला म्हणजे बिनविरोध करण्यासाठी मीटिंग करून आणली आणि सर्व संचालकांनी त्याला मदत आगामी काळात कशी वाटचाल राहील या बाजार समितीची? आता आगामी काळामध्ये जेवढं चांगल्यात चांगले कामं करता येतील शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा मेळावा लावणं असेल, शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध करून द्यायच्या असतील किंवा सर्व संचालक मंडळांनी ज्या ज्या सूचना मांडल्या त्या पूर्ण करायचा मार्केट कमिटीतून प्रयत्न केला। सभापतींची निवड करण्यात आली की लक्ष्मण पाटील यांची निवड करण्यात आली, काय सर्वानुमते आणि एकमताने पक्ष श्रेष्ठ गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ सगळे मिळून मित्र पक्षाचे सगळे समन्वयाने लक्ष्या अण्णांची एकमताने निवड करण्याचं ठरलं। सकाळी बैठकीला राजू मामा होते आणि सगळेजण होतो, पक्षातले प्रमुख लोक होते, मित्र पक्षातले संजय पवार असतील सगळ्यांनी, आणि तेवढा एकच फॉर्म आला। तशी त्या एका फॉर्ममुळे आज लक्ष्यांना बिनविरोध सभापतीपदी निवड झाली। दादा, बैठकीच्या ठिकाणी मनोज चौधरींनी पण इच्छा व्यक्त केली होती की फॉर्म भरणारच अशी भूमिका घेतली होती त्यांनी। बघा, इच्छा व्यक्त करणं हे लोकशाहीला, मला असं वाटतं की लोकशाहीसाठी चांगलंच आहे आणि तो त्यांचा अधिकारी आहे। माझ्या मते मनोज बापू नाही तर आमचे अजून तिथं चौधरीजी म्हणून संघटनेत काम करणारे अनेक वर्षापासूनचा एक कार्यकर्ता आहे, सगळेच जण तिथं अजून 5-7 जणांनी इच्छा व्यक्त केली, पण शेवटी एखाद्या पदावर पद एक असल्यामुळे न्याय एकाच जणाला देता येतो। मधल्या काळात, मागच्या काळात लक्ष्यांना ती न्याय द्यावा अशी भूमिका असताना त्यावेळेस ते होऊ शकलं नाही, म्हणून आता त्यांना तो न्याय द्यावा असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं। येणाऱ्या काळात अजून काही लोकांना त्यात आपल्याला सामावून घेता येईल। याच्यासाठी काही फॉर्म्युला ठरलाय का दादा? 8 महिन्यांचा किंवा 6 महिन्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, फॉर्म्युला प्रमाणे घडणार आहे। आता तो पक्षांतर्गत विषय आहे। आमच्यात येणाऱ्या काळात साधारणतः 8-8 महिन्यासाठी 3 सभापती, 3 उपसभापती करावं असं सर्वानुमते ठरलेलं आहे।